उल्हासनगरमध्ये एका पानटपरी चालकानं ग्राहकाला बेदम मारहाण केली। कैचीनं ग्राहकावर सपासप वार केले। इतर ग्राहकांनी पानटपरी चालकाला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने ग्राहकांच्या अंगावर देखील उडी घेत त्यांचेही कपडे फाडले। बदलापूरमध्ये कलिंगड विक्रीच्या आडून लहान बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा उघडकीस आलेला आहे। बदलापुरात फॉरेस्ट विभागानं कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। कलिंगड विक्रेता तरुण साळवेच्या विरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला। कॅन्सरच्या उपचारांसाठी आधार देत 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला। हा संतापजनक प्रकार बदलापूरमध्ये घडला। उपचार दरम्यान मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं आणि त्या नराधामाचं बिंग फुटलं। या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। स्वयंघोषित कथित डोंबिवली किंग रील स्टार सुरेंद्र पाटील याला अखेर ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं नाशिक येथून अटक केलेली आहे। त्याच्यावर डोंबिवलीत लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते। आता पुढील तपासासाठी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले। राज्याच्या अनेक भागात अवकाळीचा धुमाकूळ सुरू आहे। शहापूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस झाला। या अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला। अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून गेल्यानं आंबा बागायतदार शेतकरी हवालदिल झाले।